जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। 24 तासामध्ये 2% पाणी साठा वाढलाय। संभाजीनगर जालन्याचा पाणी प्रश्न मिटलेला आहे। मागील 3 दिवसांमध्ये जायकवाडी धरणाच्या वरील भागात असलेल्या धरणामध्ये 2% आवक झाली आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला 4 महिने पिण्यासाठी पुरेल अशी माहिती पाणी ह्या धरणामध्ये आहे, अशी माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिलेली आहे। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, पाऊस पडतोय आणि त्यामुळे धरणं देखील आता दुथडी भरून पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। नद्या देखील दुथडी भरून वाहू लागलेली आहेत। त्यामुळे पाण्याचा प्रश्न संभाजीनगरचा मिटलेला आहे। नक्कीच त्याचे जर पाहिले गेलं तर नाशिकच्या अनेक भागावर पट्ट्यामध्ये जे आहे ते जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे नाथनगरामध्ये जे आहे ते पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये पाणी आवक जी आहे ती देखील सोडण्यात आलेली आहे। सध्या जर पाहिले गेलं तर नाशिकवरून तब्बल 14,000 क्युसेक्सनं जे आहे ते पाणी देखील गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे सध्या 24 तासामध्ये 2% पाणी जे आहे ती वाढ झालेली। काल जर पाहिलं गेलं तर जायकवाडी धरणामध्ये 29% पाणी साठा होता, मात्र काल सकाळपासून आजपर्यंत जर पाहिलं 2% पाणी साठा जो आहे तो आता यामध्ये वाढलेला आहे। त्यामुळे आता जायकवाडी पाणी साठा जो आहे तो 31% वरती येऊन पोहोचला आणि 31% मध्ये जायकवाडी आणि त्याचबरोबर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांचा पाणी प्रश्न जो आहे तो तब्बल 4 महिन्यात मिटला असल्याची माहिती देखील आता अभियंताकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये जे आहे ते देखील या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो। मात्र आता जायकवाडी नाशिकसह भागामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावत आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो देखील मराठवाड्याला होताना पाहायला मिळतोय। मात्र सध्या मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये जे आहे ते शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचं संकट जे आहे ते कोसळत आहे। कारण काही दिवसात 4 दिवसापासून जे आहे ते पावसाने दांडी जी आहे ती मारलेली आहे। मात्र सध्या नाशिकच्या पावसामुळे जे आहे ते जायकवाडी धरणामध्ये पाणी साठा वाढताना पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।